निनादजी जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले शूज देखील आहेत, कॅप सुद्धा असतील मला वाटते. राधेश्याम मागच्या वर्षी सुद्धा राधेश्याम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केल्या होत्या कॅप देखील. भरपूर अशी प्रायोजक असतील आणि भरपूर काही बक्षीस. उद्याचा दिवस आहे ना अतिशय या स्पर्धेचा मजेदार, दमदार, शानदार. चला आता मॅचला झाली आहे सुरुवात. हा 3 ओव्हरचा मॅच आहे. नक्कीच जाणीव असेल कारण की दोन्ही संघांना, कारण की जीवदानी गिरीज सांगितलं ना मग ओमसागर ब्राह्मणगाव जेव्हा जेव्हा एकमेकांच्या समोर येत आहेत ना, अगदी आपण बघितलं तर मग उत्कंठा वाढतोय. त्या मॅच मध्ये आपण बघितलं तर एक जोश, एक रोष निर्माण होतोय. हा फटका पाहिला आपण, सेफ पडलाय, सेफ पडलाय. अगदी आपण बघितलं तर कॅप मध्ये पडलाय. आज आपण पाहिलं तर मग कदाचित कोणतं वादळ येईल हे देखील पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन मध्ये येणारे संघ भरपूर चांगले आहेत, कारण की उद्याच्या दिवसामध्ये येणारे अतिशय चांगले संघ आहेत. कारण की आयोजक टीम सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. चांगला फटका सरळ उडवलाय, हवाई हल्ला, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाहेर बाहेर. षटकार. थँक्यू डीजे बाबा. बघा बाहेर कॅच पकडलाय. भावेश या, आता तुम्ही आम्हाला देतील 100 रुपये. तुम्ही देणार आम्हाला 100 रुपये. हा, फिल्डरने कॅच पकडला तर 100 रुपये ते देतील आम्हाला, असा नियम आहे. आणि प्रेक्षकांनी पकडला तर आम्ही 100 रुपये देणार त्यांना. फिल्डरने पकडला म्हणजे तुम्ही आम्हाला देणार, तुम्ही आम्हाला देणार. या वेळेला पाहिला आपण सरळ केलेला फटका. फिल्डर आले होते परंतु झाली आहे चुकी. चुकीला मिळणार नाही या वेळेला माफी. चेंडू एका टप्प्याने अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा लाईट चौकार. 4 धावा. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मयूर होते तिथे. झेल मात्र त्यांनी पकडलाय. आता परतावं लागेल इथे संतोषला. अगदी चांगला फटका एक्झिक्यूट देखील केला होता, पण तो ज्याप्रमाणे आतापर्यंतचा खेळ आपण बघितला ना तर मग चांगला देखील राहिलाय. फलकावर लागलेल्या धावा आपण पाहिल्या ना, 13 धावा. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 5. 2 बॅटर्स आपण बघितलंय तर जवळजवळ अगदी चांगल्या टच मध्ये आहेत. चला आता कर्णधार आलेले आहेत आणि जवळ पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार द्यायचा आहे. पारितोषिक द्या 100 रुपये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो सुद्धा आपण देतोय. एक बॉल आहे ना, अजून एक बॉल आहे ना. नक्कीच या एका बॉल नंतर आपण सामनावीराचा पुरस्कार आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते देखील देणार आहोत. उत्तम दिंडा मैदानाच्या आतमध्ये. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण पाहिला तर आज 6व्या टप्प्यामध्ये म्हणजे 6व्या दिवसामध्ये. आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण आपण सांगितलं तर मग एक अप्रतिम नक्कीच हे मैदान पाहायला मिळत आहे जे आतापर्यंत टिकवून ठेवलंय. कारण की हल्लीची मैदान मात्र आता टिकली नाही आहेत, विकली गेलेत. नक्कीच अजितदादा दोदडे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय. जीवदानी गिरीज संघासाठी विकेटची हॅट्रिक्स मात्र कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. ऑनलाईन फोन लाईनच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे.
चला सामनावीराचा आपण पुरस्कार देऊया. 100 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा दिला जाईल. कॅच पकडली आहे भावेशनने आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन मी. मंचावर भरपूर पाहुणे आहेत पण ज्याप्रमाणे आपण बघितलं तर वैभव दादा आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊ. त्याचप्रमाणे 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते देखील आपण देणार आहोत. चला 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच. मग रमेश मला वाटते वैभव दादांच्या शुभ हस्ते देऊया. आता मॅन ऑफ द मॅच देखील आहे तो देणार आहोत आपण. शिवदाने गिरी संघासाठी विकेटचे हॅट्रिक्स जर पूर्ण केले तर त्यांना मिळतील अजितदादा दोदडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एक कोल्ड्रिंक बॉटल सुद्धा असेल. एक कोल्ड्रिंक बॉटल देखील आहे. थांबा अगदी हलक्या हाताने खेळलेला फटका थोडासा खराब आला. यस नो चुकी चुकी मोठी चुकी. अगदी चुका चुका आणि चुका होत आहेत. ह्या चुकणा तर नक्कीच मुकणार. पारितोषिक दिलं गेलंय. बघा किती मोठ्या चुका झाल्यात. जिथे चेंडू अडवायला हवा होता ना तिथे चेंडू अडवला नाही आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर जिथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती नजर हटी होती लेकिन दुर्घटना नाही घटी असं चित्र आपल्याला बघायला मिळालं. मंचावर अगदी खचाखच भरलेला हे आमचं मंच. लहानपासून नक्कीच मोठ्यापर्यंत आणि भरपूर अतिथी दाखल झालेले आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखल झालेल्या सगळ्या अतिथींचं आमच्या खेळाडूंचं आणि मायबाप क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. उत्तमचा फटका ऑन साइडला खेळायचा होता. व्यवस्थित चेंडू आला नाहीये. इथून आपण बघितलं तर मग एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत 17 धावा. विकी आणि उत्तम कामगिरी करतील का? सरळ खेळलेला अगदी ब्लॉक हॉल मध्ये हाताळलेला चेंडू होता. फिल्डर आहेत तिकडे. मिसफिल्ड झाली आहे. राकेश चौधरी होते आउटफील्ड मध्ये. आज जीवदाने गिरीज टीम आहे अगदी ज्या तयारीत आलेली म्हणजे एक स्ट्रॉंग युनिट म्हणतात ना ते स्ट्रॉंग युनिट बनवून आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संतोष त्याचनंतर आकाश राकेश विवेक मयूर हे खेळाडू आहेत ना स्टार आहेत. ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू चाललाय ऑफ साइडला. बघा पारितोषिक आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी. अजितदादांच्या माध्यमातून लावलेला आहे जीवदाने गिरी संघासाठी परंतु आतापर्यंत ते पारितोषिक मात्र पटकावण्यामध्ये यश मिळेल का? सध्या तरी आपण पाहिलं फलकावर ज्या आलेल्या धावा आहेत 20 धावा. अतिशय जबरदस्त मुकाबला होईल हा नो डाऊट. कारण की दोन संघ बलाढ्य जेव्हा समोरासमोर येते टफ टीम टफ मॅच होते. दरम्यान यावेळेला क्लीन बोल्ड केलाय संतोषनं. आपला दर्जा दर्शवला गेलाय गोलंदाजी मध्ये आणि मात्र त्रिफला उद्ध्वस्त करत असताना उत्तमला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. विकेट डाऊन झाला. दुसरा मोठा धक्का ओमसागर ब्राह्मणगाव संघाला. थँक्यू डीजे. अतिशय चांगली धून ऐकायला मिळाली आणि मग अशी धून ऐकली ना की मग ऊर्जा निर्माण होते. बाळा न्यू बॅटर
आल्या आल्या पाहिला पण तर हा फटका खेळलाय त्याने डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव मात्र मिळेल त्या फटक्यावर. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये झाली आहे वाढ. टीमची टोटल पोहोचली आहे पाहता पाहता 21 या आकड्यावर. डेफिनेटली आपण बघितलं तर इथून 21 धावा लागलेल्या आहेत. तर उद्याचा दिवस फायनल डे जर आपण उल्लेख करायचा झाला तर मग चर्चा करावीच लागेल. उद्याच्या दिवसामध्ये जेवण नक्कीच प्रत्येक उद्याच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या संघाला सुपर 7 मध्ये क्वालिफाईड झालेल्या संघांना देखील आहे आणि ती व्यवस्था मग सातिवली ग्रामस्थांच्या माध्यमातून केलेली आहे आणि ती नावं सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेन मी की कोणी केली आहे. टोटल 21 धावा आहेत फलकावर बघा. तर जेवण आहे आदरणीय मनीष दादा टोकरे, रुपेश दादा जाधव, प्रवीण दादा भीमरा, बारकोजी महाळी, वैभव दादा भोईर आणि अजितजी धोदडे नक्कीची नावं आहेत. म्हणजे ज्यामध्ये विलासदादा वाडान सुद्धा आहेत. म्हणजेच नावं होती ही नावं जेव्हा इथे जेवढे पाहुणे उपस्थित होते तेव्हा लिहिलेली होती, परंतु त्यानंतर आणखी नावं लिहायची बाकी आहेत. बघा इथून आता फटका खेळला जातोय. आणखीन याच्यात नावं लिहायची आहेत आणि भरपूर आहेत अजून ग्रामस्थ या सातिवलीचे आणि तेही लिहिले जातील. टीमच्या टोटल मध्ये थोडी वाढ 22. क्लीन बॉल वाढत डिलिव्हरी अतिशय परफेक्ट ब्लॉक हॉल चेंडू आणि चांगला फलंदाज बाळा त्याला केलंय बाद. बघा मंचावर आगमन झालंय नरेंद्र दादांचं कारण की आमचे मुख्य स्पॉन्सर्स हे देखील आहेत. आमची तुफान गाजवतो सारा मैदान. थँक्यू नरेंद्र दादा आले मंचावर. आम्हाला वाटलं की काय देऊन जातील पण हे उलटच झालं. आल्यावर घेऊन चाललेत. नक्कीच त्यांनी स्पॉन्सर्स केले आहे या स्पर्धेला. आयवा कॅचसाठी जे 100 रुपये मिळत आहेत ना तुम्हाला ते नक्कीच आपण पाहिले तर नरेंद्र दादा गुरा यांच्या माध्यमातून लागू केलेले आहेत आणि ते प्रत्येक खेळाडूने प्रत्येक प्रेक्षकाने आतापर्यंत मिळवलेले आहेत. टीमच्या टोटलला मध्ये आपण नजर टाकूया. 22 आहेत. शेवटचं आहे ते राकेशच्या हातामध्ये सोपवले गेले आणि आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत 2. जवळजवळ विचार करावा लागेल येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशाही मी तर म्हणेन 10 जरी धावा जोडल्या ना तर मग गंमत आणि जम्मत आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग युनिट असं आहे लॉफ करायचा होता. बघा इथून जो चेंडू मिड विकेटला वळवायचा होता परंतु गती इतकी होती ना जेव्हा शॉट सिलेक्शन केलं तेव्हा तो बॅटचा फेस अगदी लवकर बंद केला होता. म्हणजे चेंडूची गती सुद्धा ओळखू शकत नव्हते. म्हणजे अंदाधुंदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो फटका आपण पाहिला तर यशस्वी झाला नाहीये. विकी असतील आता स्ट्राईक एनकडे आणि ओमसागर ब्राह्मणगाव टीम हाच विचार करत असेल की विकी कसा खेळ करतील. आता सरळ खेचलेला फटका ग्रेट एफर्ट्स परंतु चेंडू पाहिला आपण तर अगदी बाउंड्रीला टच करतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहायला प्रयत्न अपयशी राहिला आणि चेंडू आपण पाहिला तर बाउंड्री लाईनला स्पर्श करतोय आणि हा येतोय चौकार. टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे 27 धावा 27. कोलटप्प्याचा चेंडू हो वर फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग या वेळेला बघावं लागेल. आता तिसऱ्या एम्पायर कडे आपण बघितलं तर इशारा पोहोचवलाय. मग आता तिसऱ्या खिडकीतून वाकून बघावं लागेल की काय घडलंय कारण की 2 खिडक्या आहेत. एक समोरची आहे एक बाजूची आणि तिसरी खिडकी जी आमच्या बाजूने आहे म्हणजेच पंच तिसरे पंच. चांगली फिल्डिंग एका हाताने चेंडूला कलेक्ट केला वेळ न घालवता वाया घालवता
कलेक्ट केलंय आणि डिसिजन नॉट आउट. कारण की आपण बघितलं बेल्स डाऊन झाल्या नव्हत्या, फलंदाजीची बॅट क्रीज इन झाली आणि मग तोपर्यंत बेल्स आपण पाहिल्या तर वर होत्या, त्यानंतर मग बेल्स डाऊन झाल्या जेव्हा इन झाले. हे बच्चे मैदान के बाहेर चलो बेटा. हा फटका खेळलाय. एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे. बघा इथून भरपूर भरपूर आणि भरपूर काही चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळालं. बघा आतापर्यंत विकेटची एक खेळी जी गरजेयुक्त होती, कारण की त्या खेळीमुळे फलकावर 30 धावा लागल्या 3 गड्याच्या मोबदल्यात. आणि या 30 धावा मी तर म्हणेन भरपूर झाल्यात ओमसागर बामणगाव संघासाठी, कारण की त्यांच्याकडे असलेली बॉलिंग युनिट आता आपण बघितली आहे ना, तर सर्व काही पणाला लावतील. आकाश दानवेचं पहिलं षटक 13 धावा, परंतु संतोष डावलेनं कमबॅक केला 8, राकेशनं कमबॅक केला 9, एक विकेट तिन्ही गोलंदाजाला मिळाले. एक्स्ट्राज आपण बघितली तर मग एक आहे ज्यामध्ये, आणि मग वैयक्तिक जे कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं ना भरपूर चांगलं राहिलं. मिस्टर विकीच्या सोबत चांगलं दिलं. बघा हे मंचावर आमचे पाहुणे आहेत, त्या जिथे आपण पाहतोय विजयजी भोये, त्यांच्या बाजूला उद्याच्या मॅचसाठी प्लॅनिंग चालू आहे उमेश महाळी. त्यानंतर मनीष दादांना पाहतोय, आपण संतोष दादांना पाहतोय, अनंताजी माळी साहेबांना पाहतोय, आणखीन मध्ये पाहुणे आहेत. त्यानंतर वैभव दादांना पाहतोय आणि भरपूर असे पाहुणे मंचावर. मागच्या दिशेने सुद्धा बाबूदादा सोबतच रुपेश दादा, विलास दादा, रमेशजी धावणे, म्हणजेच बघितलं तर भरपूर आणि भरपूर असे पाहुणे आहेत आपल्याला जे लाभलेले आहेत मॅचचा आनंद घेत असताना. आणि ही मॅच आता अगदी रोमहर्षक पाहायला मिळणार आहे. बच्चा लोग पर्दे के साथ खिलवाड़ नहीं करना है, पर्दे को छोड़ दो बेटा, अच्छे बेटे हो ना, पर्दा नहीं पकड़ना है. डेफिनेटली आपण बघितलं हे मंच दर्शवला जातोय, प्रेक्षक सुद्धा दर्शवले जात आहेत आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स जो दर्शवला जातोय. परंतु हा आता कॉमेंट्री बॉक्स दिसतोय, भरपूर चांगलं वर्क कॅमेरामॅन डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. कार्तिक थोडेसे नाराज झालेत, त्यांना एनर्जीची गरज आहे, थकलेले आहेत आज. उद्या जास्त एनर्जी आज रात्री जास्त घ्या उद्या, कारण की फायनल डे आहे, म्हणजे जास्त आपल्याला ऊर्जा लावायची आहे. प्रशांत दादा तर फ्रेममध्ये येतच नाही आहेत, कारण की ते नेहमीच कोपऱ्यामध्ये असतात. सध्या जाऊया आपण KBM ट्रॉफीच्या या महत्त्वपूर्ण मुकाबल्याकडे. चेसिंग करायचं आहे ना, तर एक चांगलं टोटलला उभं केलं आहे.
आणि ते टोटल कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आता मात्र जोडले जातील आमच्या जोडीने आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोई. बॅक टू द विजय भोई. मी बोलू एक झाले वाची महिना आवरे पित्त कला चालू आहे माईक माईक चालू आहे तर पहिले हॅलो हॅलो तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली आहे. लक्ष आहे ते म्हणजेच 31 धावांचं. यावेळेस हवाई हल्ला केलाय उडवलाय शेंडूला फाटवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईन शफा आहे सीमा रेषेपार आलाय षटकार. पहिल्याच चेंडूवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर एक धाव आले होते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये परंतु दुसऱ्या बॉलवरती काय जबरदस्त आक्रमण केलंय चेंडूला फाटवलंय सरळ लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार 6 धावांकरिता षटकार या ठिकाणी पेश केलाय हिटमॅन आकाश धानवीन. अजित धोदडे अँड राहुल सावंत यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज षटकार यांच्या हॅट्रिक करता या ठिकाणी दिलं जाईल. पहिला तर आलाय कदाचित दुसरा येईल. यावेळेस मिस टाइम फटका झालाय स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि या ठिकाणी विकेटचं पतन. फलंदाज आकाश दानवी आउट. बारी बारी सबके बारी पहले थी बल्लेबाज की बारी अब गेंदबाज हुआ है बल्लेबाज के ऊपर भारी आउट. आणि धन्यवाद या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला तर विकेश करता मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. विलास वाडान यांच्या माध्यमातून आकाश दानवीचा झेल मात्र या ठिकाणी पकडला आणि लगेच मात्र विलासदादा वाडान यांच्या माध्यमातून त्या क्षेत्ररक्षकाला त्या गोलंदाजाला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज विलासदादा वाडान यांच्या माध्यमातून आलाय. क्या बात है. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. मनीषजी टुकरे अँड विलासदादा वाडान यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर मनीषजी टुकरे अँड विलासदादा वाडान यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेस विकेट विकेट विकेटची दरकार. विकेट आले या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरी विकेट देखील प्राप्त केले. क्या बात है क्या बात है. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 विकेट तर आलेत.
निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा बॉल आपण पाहिला तर टोटल 1800 रुपयाचा आहे. कारण A1 जोडी अनंत महाली अँड अशोकजी भीमरा यांच्याकडनं 500, मनीषदादा टोकरे यांच्याकडनं 500. हो 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 त्याच नंतर विलादादा वाडे यांच्याकडनं देखील 500 होते आणि बिरसा मंडा स्पोर्ट सातिवलेकडनं देखील 300 होते विकेट हॅट्रिक करता. परंतु हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल दा मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय एकंदर 8 या कड्यावरती. हाँ देखो वहाँ पे है ना जो दर्शक है ना वो लाल पर्दे के अंदर बैठे हैं, तो आप बाहर बैठना है प्लीज. ये तो फिर हमारा डेमो डॉक्टर आएगा वहाँ पे और आएगा तो फिर हो जाएगा चीन टपक टमटम. चलो सामने जो लाल पर्दा है आ जाओ, वही वही. यावेळेस हा चेंडू हुक केलाय, चेंडूला पाठवलाय फायनली बाउंड्री लाईनच्या दिशेनं. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन आहे, मिळेल फक्त एक सिंगल धाव. हाँ चलो देखो एक तो समझदार था भाई, वो तो निकल गया, बाकी 3-4 समझदार नहीं है. हमारे ऑर्गेनाइजमेंट टीम बोल रही कि आप वहां से उठो. बच्चा लोग अब भी अपना पैर है ना वो अंदर ले लो, आपसे भी पैर अंदर ले लो, सबसे रिक्वेस्ट है पैर अंदर ले लो सभी को. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. देखो वहां पे अभी भी पर्दे के बाहर गए नहीं है अंपायर, वो सामने वालों को वहां पे वो अपना हाँ पेविलियन बॉक्स वहां पे उनको बाहर जाओ बाउंड्री के बाहर बैठो, वहां से देखो, वहां से देखने के लिए कोई भी मनाही नहीं है बस. और आप पैर फिर से अंदर नहीं लाना है, फिर से अगर अंदर पैर आए तो फिर डॉक्टर रेडी है यहाँ पे इंजेक्शन लेके. ये वहां पे आते नहीं, यहाँ से भी छोड़ देते इंजेक्शन. समोर आपण पाहिलं तर पत्र्यांच्या बाजूला एक झाड आहे, त्या झाडाच्या बाजूला देखील लाल पडदा मात्र थोडासा खाली केलाय, पण तो वर करा. थँक्यू. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संतोष वलवी या बॉलरला राईट मोर्दकेने षटकातील पहिला बॉल. यावेळेस मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक पंडित सुरुंग पकडतो झेल आणि समाप्त झालाय राकेश चौधरीचा देखील खेळ. दुसरा धक्का बसलाय तो म्हणजेच तिसरा धक्का जीवतानी स्फोट गिरीत संघाला. राकेश चौधरी देखील आउट. गेली असते आमची तुफान, गाजवतो सारा मैदान. बाबू दादा महाली दिनेश टोकरे. उद्याला असली मजा येणार आहे. उद्या सातिवली टीम येणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि मग उद्याला तर मग आणखी ना विवेक मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विवेक आणि संतोष ही जोडी. टीमची टोटल 9 धावा. विवेक आल्या समोरच्या दिशेनं चेंडूला स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य करतोय. षटकार मात्र तिथे पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या भेटीला मात्र चेंडू पाठवून दिलाय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. ओव्हर पिच बॉल होता जयेश आणि त्याला मात्र सरळ बॅटनं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सोडलंय 6 धावांकरिता. जवळजवळ 15 धाव फलकावर लागल्या गेल्यात. 16ची गरज आहे आता 10 चेंडू मध्ये. कॅच पकडलाय तिकडे परेश जाधव.
तुम्ही कॅच पकडलाय ना, मग या ना, या, तुमच्यासाठी मिळतील तुम्हाला 100 रुपये. फक्त ज्याने कॅच पकडले त्याने जायचं आहे, दुसऱ्याने आलं तर आम्ही देणार नाही. बघा मॅच मध्ये अजून रंगत आहे विजय. षटकातील पुढचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, धीम्या गतीचा बॉल हात टाकला गेला आणि निश्चितच मी तर म्हणेन यावेळी जयेश बॅटरचं जे फुटवर्क आहे ना ते ओळखलं होतं गोलंदाज संतोष वळवीनं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला. हा जरूर विजय, हे करावंच लागेल, कारण की जर तुम्ही एकाच टप्प्यावर जर गोलंदाजी करणार ना तर मग फलंदाज सुद्धा तुम्हाला निरीक्षण करतील की आपण इथे खेळला तर मग आपल्याला फायदा मिळू शकतो. मग गोलंदाजीमध्ये मिश्रण आणणं नक्कीच अनिवार्य आहे. बघा प्रेशर आहे या मॅचचं, त्यांना जाणीव आहे, कारण की प्रत्येक एक चेंडू या मॅचची दशा आणि दिशा गुल करू शकतोय. मग प्रत्येक एक चेंडू म्हणजे हर एक कदम, जैसे कहा जाता है ना, फूक फूक के रखना पड़ता है, वो वाला ये मूवमेंट हो चुका है अब इस मुकाबले में. अपील बड़ी की है यहाँ पे, दूसरी तरफ से संतोष नाराज हो रही है. देखो यहाँ पे क्या हो सकता था, क्योंकि डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था, वहां से संतोष कहीं ना कहीं लंबे रहे थे. विकी बे अब सोच रहे कि डायरेक्ट हिट लगता तो काम बनता. कैच पकड़ा है तो आ जाओ, आपके लिए भी मिलेंगे. पहले तो लंबा सफर तय करके आए तो थोड़ा रिलैक्स होंगे. मुकाबला जीतने के लिए अब यहाँ से जरूरत है 7 गेंदों में 16, 7 मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. म्हणजे या चेंडूनंतर तुम्हाला आम्ही देऊया जे 100 रुपीज तुम्हाला कॅश प्राइज आहे ते देखील देणार आहोत. हवेत आहे यावेळेला चेंडू उंच, झेल पकडला जातोय उत्तम दिंडाच्या माध्यमातून आणि इथे पाहिलं पण विवेक गोवारीचा सुद्धा विकेट मिळवला जातोय. फलंदाज अगदी मात्र आपण पाहिलं तर बाद झालाय. याही चेंडूवर 6 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 16. बघा पहिलाच बॉल मात्र मी तर म्हणेन या विवेकने फेस केला तेव्हा षटकार ठोकला, परंतु त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत एक चांगलं कमबॅक केलं. या आपण 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते सुद्धा देतोय. धन्यवाद अडीचे. गुड बॉलिंग बाय मिस्टर संतोष. अजून गेम मात्र आपण तर बघितला. जयेश या ठिकाणी आणखी पारितोषिक आलाय. आता मात्र तो झेल पकडला त्याच्याकरता मनीषजी टुकरे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. कोणी म्हणजे उत्तम साठी बघितलं ओके, तर आपण ओके. उत्तम साठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. बघा हे आहेत आता म्हणजे एटीएम आहे ना आजपासून सुरू झालंय, उद्या तर मला वाटते मग खचाखच. आणखीन एक आमची एटीएम मशीन आता आलेली आहे. उत्तम आले तर अगदी मी तर म्हणेन जोपर्यंत विजय संतोष असतील ना मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मॅच ऑन आहे. कारण की हे खेळाडू असे आहेत ना, ही मॅचची दशा दिशा सगळ्या काही मी तर म्हणेन ठरवलं त्यांनी तर अगदी सहज गुल करतील. 16 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा, अगदी उत्साहवर्धक रोमहर्षक अंगावर काटा आणणारा तर मात्र मॅच होईल. डेफिनेटली होणारच आहे, कारण की 2 संघ आहेत तसे. ₹1000 पारितोषिक अजितजी दोदडे आणि संतोषजी. क्लीन बॉल, व्हेरी फास्ट डिलिव्हरी, अगदी ब्लॉकर मध्ये संतोष डावले आउट. मोठा धक्का जीवदानी गिरीश संघाला, अडचण मात्र जीवदानी गिरीश संघाची वाढली आहे. विलास वाडान अँड यस यावेळेस संतोष बघते दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यस विला दादा वाडान यांच्याकडनं आलाय.
थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती, आमच्यापर्यंत चुकीचं नाव आलं होतं, परंतु विलासदादांकडनं हे पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं गेलंय. आता मात्र तो विकेट या ठिकाणी मिळवला गोलंदाज विकीसाठी 500चा कॅश प्राइज झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष. बघा पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन गेली. हर्ष आलेत. आणखीन एक यंगस्टर उत्तम यांचा चेंडू नो आहे. हो हो, इथे नो चेंडू हाताळलाय आणि या नो चेंडूचं मोठं बेनिफिट मिळू शकतं आता बॅटिंग करणाऱ्या संघाला. बघा विजय, या सिच्युएशन मध्ये तुम्ही अशा नाजूक चुका करू शकत नाहीये, कारण की या एका नाजूक चुकीने काय होतं माहिती आहे का, मोमेंटम पूर्णपणे आहे ना तो वळतोय. तो आतापर्यंत आपल्या बाजूने होता, तो मोमेंटम मात्र इथे शिफ्ट होऊ शकतोय. नो बॉलचा इशारा. त्यात नंतर आपण बघितला तर फ्रीडचा चेंडू, आणि फ्रीडचा चेंडू मात्र हर्षसाठी असेल. खाली राहणारा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाहीये. ज्याप्रमाणे जी प्रमुख फलंदाजी आहे, जी बाद झाल्यानंतर आई जीवदानी गिरीश संघ भरपूर अडचणीचा आता सामना करते. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि धावांची गरज आहे 15. 4 गेंदों में 15 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. यहाँ पे क्या हुआ है, और एक विकेट. देखो इस गेंद पर भी आया है. जीवदानी गिरीश टीम पूरी तरह से मुसीबत में आ गई है. क्या बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए मिस्टर उत्तम दिंडा लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. थँक्यू डीजे. विश्लेषण करायचं झालं इथे तर मग आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सागर धानवी, परंतु सागर यांना थोडंसं उशिराने पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये, कारण की थोडा लवकर पाठवायला पाहिजे होतं. सागरकडे चांगले शॉट्स आहेत, असं नाही ते बॅटिंग करू शकत नाहीये, परंतु राहिलेले आता 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडू मध्ये धावींची गरज आहे. तेच राड चेंडू हा देखील. आणखीन एक विकेट मिळेल. पहा विकेट आणि विकेटच येत आहेत. इथून मॅच फसली आहे. 15 धाव्यांची गरज आहे. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत फक्त 2 आणि मात्र हॅट्रिक बॉल असेल. या बॉलवर हॅट्रिक येईल का? येऊ शकते आणि हॅट्रिक जर आली ना तर मग इथे 800 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल, कारण की अनंताजी माहळी साहेब आणि अशोकजी भीमराव साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 500 रुपये. क्रांतीवीर बिरसा मुंडा सातेरी संघाच्या माध्यमातून आहे 300 रुपये. एकूण 800 रुपयाचं पारितोषिक जर या बॉलवर विकेट मिळवला तर मिळेल गोलंदाज मिस्टर उत्तम दिंडाला. राहिलेले 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये आता तब्बल 15 धाव्यांची गरज आहे. एक आता मोठा चमत्कार, हा चमत्कार मात्र जीवदानी गिरीश संघाला मात्र इथून वाचवण्याचं कार्य करू शकतोय. जीवदानी गिरीश संघाचा आतापर्यंत या स्पर्धेवर आपण नजर टाकली तर वर्चस्व आहे विजय. समोरच्या दिशेनं हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि 800 रुपयाचा मानकरी पाहतोय आपण ठरला गेलाय गोलंदाज मिस्टर उत्तम दिंडा. थँक्यू डीजे. विकी आहे, विकी दिंडा नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर इथून हा हॅट्रिक्स पूर्ण केली आहे.
हाँ डेफिनेटली जरूर कहेंगे हम लोनावला की मगनलाल की चिक्की और यहाँ पे हिट हो चुके हैं हमारे ये विक्की 15 रनों की जरूरत है जीवदानी गिरी इस टीम मैंने पहले ही कहा था कि 30 रन यहाँ पे बहुत है और वही हुआ कितने बड़े मार्जिन से ये मुकाबला जीत लिया है और देखो जीवदानी गिरी टीम का इस ट्रॉफी में जीतने का सपना अब सपना ही रह गया है अब तक इस टीम को हमने देखा है 2 बार इस श्रृंखला पे वो राज कर चुकी है 2 बार यानी कि पहले साल में इस श्रृंखला को जीतने का उन्होंने कारनामा किया था उसके बाद देखेंगे ना तो तीसरे साल या चौथे साल में शायद उन्होंने ये श्रृंखला जीती थी लेकिन आज इनके पास और एक मौका था लेकिन वो मौका उन्होंने गवाया चला आता आपण बघूया पारितोषिक किती कोणाला मिळाली आहेत ते सुद्धा आपण देणार आहोत सोबतच सामनावीराचा पुरस्कार देखील देणार आहोत सोबतच आपण नाणेफेकीचा कॉल देखील करणार आहोत विकी दिंडा त्याने